पत्रकार परिषद काही वेळामध्ये सुरू होऊ शकते, कारण बैठक संपलेली आहे असं कळतंय। काही नेते खाली उतरायला लागलेले आहेत। आपल्याला ही दृश्य आमच्या प्रतिनिधींच्या कॅमेरामधून बघायला मिळत आहेत। ही दृश्य आहेत। सगळे नेते आता बैठक संपून कदाचित एक एक करून खाली येतील आणि मग पत्रकार परिषदेकडे वळतील। आपण बघतो आहोत विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ, ज्यात मनसे सुद्धा आहे, उबाठा आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि अजून काही पक्ष आहेत। हे सगळं शिष्टमंडळ गेलेलं होतं मुख्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटायला। सगळे खाली आलेले आहेत आणि आता कदाचित पत्रकार परिषदेच्या ठिकाणाकडे जातील। संदीप देशपांडे आपल्याला दिसतायत, नार्वेकर आहेत, सगळेच नेते आता खाली उतरायला लागलेले आहेत आणि काही वेळामध्ये पत्रकार परिषद सुरू होईल। अरविंद सावंत दिसतायत आपल्याला दृश्यांमध्ये, सरदेसाई खाली उतरलेले आहेत। सगळे नेते आता एक एक, म्हणजे बैठक आता संपलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि काही वेळामध्ये पत्रकार परिषद सुरू होईल। काय झालं नेमकं या बैठकीत, इतक्या वेळ या बैठकीत काय चर्चा सुरू होती हेही आपल्याला कळेल। अनिल देसाई, अंबादास दानवे दिसतायत आपल्याला। महत्त्वाचे नेते अजून खाली उतरायचे, प्रमुख नेते अजून खाली उतरायचे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा आपल्याला दिसतील। जयंत पाटील सुद्धा खाली उतरलेले आहेत। सगळेच नेते पत्रकार परिषदेच्या शिवालयाच्या दिशेने जातील आणि तिथे पत्रकार परिषद घेतील। त्यातून आपल्याला समजू शकेल की नेमकं बैठकीमध्ये काय झालं। जे प्रश्न आहेत विरोधकांचे ते झाले का? शेकापचे जयंत पाटील, शंकांचं निरसन झालं का हे आपल्याला कळेल। बाळासाहेब थोरात पण आलेले आहेत आता। जितेंद्र आव्हाड दिसतायत। आज शरद पवार नाही आहेत बैठकीला, कारण ते पुण्याला गेलेले आहेत सकाळी। बा नांदगावकर दिसतायत, मनसेचे नेते सुद्धा आता दिसतायत, उबाठाचे नेते पण बघितले आपण। प्रमुख नेते अजून खाली उतरायचे आहेत। सगळेजण पत्रकार परिषदेकडे जातील। या बैठकीला माका पण उपस्थित होतं। मतचोरी हा विषय होता, मतदार याद्यांमधला घोळ हा विषय होता। राज ठाकरे, अमित ठाकरे सुद्धा खाली उतरलेले आहेत। आदित्य ठाकरे आपल्याला दिसतात। आदित्य आणि अमित काहीतरी संवाद साधतायत एकमेकांशी। प्रचंड गर्दी झालेली आहे, कारण सगळ्यांची सिक्युरिटी सुद्धा आहे। सगळे नेते मंडळी पण आहेत। पत्रकार परिषदेच्या व्हेन्यूच्या दिशेने हे सगळेजण जातील। निवडणूक आयोगाशी काल चर्चा झालेली होती, काल पण 2 बैठका झाल्या होत्या आणि आज पुन्हा निवडणूक आयोगाची बैठक मंत्रालयामध्ये झाली आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत या शिष्टमंडळाची बैठक झाली। उद्धव ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। राज ठाकरेंच्या मागे आदित्य ठाकरे आहेत। सगळ्याच पक्षाचे नेते उपस्थित होते। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। तुम्ही जर मतदार याद्या चेक करू शकत नसाल, तुम्ही जर त्याची धांडोळा तुम्ही त्याचा घेऊ शकत नसाल तर आमच्याकडे द्या। आम्ही राजकीय पक्ष आहोत, आम्ही निवडणुकांना सामोरे जातो आहोत, तर आम्ही ती चेक करतो यादी, असं म्हणणं मांडलेलं आहे या सगळ्या नेत्यांनी। आता आज नेमकं काय घडलं आणि शंकांचं निरसन झालेलं आहे का या सगळ्या नेत्यांच्या, हे आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये कळेल। निवडणूक आयोगाने काय भूमिका मांडली ते सुद्धा आपल्यापर्यंत येईल। आयोगासोबतची शिष्टमंडळाची बैठक संपलेली आहे। साधारणपणे 11 11:30च्या दरम्यान बैठक सुरू झाली। ती बघा आता जवळपास 1-1.25 तास चर्चा चालली। या 1-1.25 तासाच्या चर्चेनंतर नेमकं निघालं काय, निष्पन्न काय झालं ते आपल्याला काही वेळामध्ये कळेल। शिवालय जे आहे तिथे पत्रकार परिषदेची तयारी पूर्ण झालेली आहे, तर आता सगळे नेते तिथे जातील आणि पत्रकार परिषद तिथे असेल। आमचे प्रतिनिधी सुमित, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे, राहुल झोरी हे सगळेजण आपल्याला या बातमी संदर्भातले अपडेट सकाळपासून देत आहेत। विषय तापलेला आहे। मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। एका घरावर 200-200 नावं आहेत, अनेक नावं चुकीची आहेत, वडिलांचं वय हे मुलाच्या वयाच्या कमी आहे, असे वेगवेगळे घोळ निदर्शनास आणून देत अनेक प्रश्न निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना विचारण्यात आले। मतदार याद्यांसंदर्भातले प्रश्न विचारण्यात आले आणि जर तुम्ही तयारच नाही आहात, मतदार याद्याच जर तुमच्या तयार नाही आहेत आणि त्या जर चुकीच्या आहेत, तर मग निवडणुका घेता कशाला, असा सुद्धा प्रश्न शिष्टमंडळातल्या नेत्यांनी विचारला। राज ठाकरे आक्रमक झालेलेच बघायला मिळाले। कालच्या पण बैठकीत आणि आजच्याही बैठकीत प्रश्नांची सरबत्तीच लावली होती त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर।
हात वर केले होते आणि त्यामुळे थोडेसे नाराज होते शिष्टमंडळातले नेते। काल हर्षवर्धन सकपाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित नव्हते या बैठकीला। आज सुद्धा काँग्रेसचे काही मोजकेच नेते उपस्थित आहेत। शरदचंद्र पवार पक्षाचे काल नेते उपस्थित होते, पण काल शरद पवार उपस्थित होते, आज नव्हते, कारण ते आज पुण्याला जाणार होते। नियोजित त्यांचा कार्यक्रम होता। आज अचानक ठरलेली ही दुसरी बैठक आहे। मनसे मविया सोबत शिष्टमंडळ घेऊन म्हणजे त्या शिष्टमंडळामध्ये मनसे सुद्धा सहभागी झालेली आहे। हा सुद्धा एक चर्चेचा विषय राहिला की आता मनसे मवियामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे का, असंही चर्चेत येत आहे। गणित त्याचं चर्चेत येत आहे आणि काँग्रेसनं मनसे विरोधाची तलवार म्यान केलेली आहे का, असा पण एक सूर उमटतोय। म्हणजे एका बाजूला मतचोरी, मतदार याद्यांमधला घोळ हा विषय आणि शिष्टमंडळ निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना भेटणं हा विषय, आणि दुसरीकडे राजकीय पटलावर मनसे महायुतीसोबत जाण्याची ही सुरुवात आहे का हा विषय, असे दोन्ही विषय चर्चेत येत आहेत। तर राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या नंतर मतचोरी, मतदार याद्यांमधला घोळ, कसं निवडणूक आयोग नीट काम करत नाहीये, कसं कुणा पक्षाच्या हातातलं खेळणं बनून काम करताय, असे गंभीर आरोप केलेले होते। त्यानंतर सातत्यानं जो प्लॅटफॉर्म मिळेल तिथे राहुल गांधी हा मतचोरी, मतदार याद्यांमधला घोळ सतत बोलत राहिले। आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी उद्धव ठाकरे काहीतरी बोलतायत। हे आपण मुंबईतलं दृश्य बघतोय। शिवालयाकडे ते निघतील काही वेळात, नाही पोचलेलेच आहेत शिवालयामध्ये पत्रकार परिषदेत, तिथे ते आलेलेच आहेत आता, आणि काही वेळामध्ये थोडे सेटल जाऊन झाले सगळे नेते की पत्रकार परिषद सुरू होईल। तर तो जो केंद्रातनं किंवा विधानसभेच्या वेळेला तयार झालेला मुद्दा आणि त्यानंतर आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सगळे पक्ष राज्यातले अलर्ट मोडवर आलेत। आता परत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये असाच काही घोळ व्हायला नको किंवा फटका बसायला नको म्हणून आधीच सावधान राहून थोडं निवडणूक आयोगाला मतदार याद्यांसंदर्भात ट्रिगर करण्याचा प्रयत्न हे सगळे नेते करताना दिसतायत। आणि त्यांना मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता हवी आहे, निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता हवी आहे, कुठलाही घोळ मतदार याद्यांमध्ये नको आहे। अचानकपणे मतदार वाढतात कसे काय, शेवटच्या 1-2 तासांमध्ये मतदारांची संख्या एवढ्या पटीनं कशी काय वाढते, असे वेगवेगळे प्रश्न विरोधकांच्या मनात आहेत। आणि विरोधकांना असं वाटतंय की त्यामुळेच कदाचित आपल्याला लोकसभेला नाही पण विधानसभेला खूप फटका बसला आणि तो यामुळेच बसला असं वाटतंय। आता यावर सत्ताधाऱ्यांचं काही म्हणणं नाहीये, त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे की बाबा आम्ही यावर काही बोलणार नाही आहोत।